काल अनेक उमेदवारांनी अर्ज भरले आणि या लगबगीमध्ये एक उमेदवार असे होते की ज्यांनी अतिशय अशी थैली भरून चिल्लर आणली होती। त्या चिल्लरमध्ये सुद्धा त्याचा खूप मोठा चर्चेचा विषय झालेला आहे। आणि येथे जेव्हा ते मोजणी सुरू होती त्यावेळेस अनेक अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या जे आहे हे सांगितलं की जे शासनाचे नियम आहे ते बाळगून तुम्ही इथपर्यंत आलेले आहे, ठीक आहे, सगळं काही असताना सुद्धा तो भयंकर प्रकारे असा चर्चेचा विषय होत आहे। गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच। चित्रपटात नारायण मकरंद अनासपुरे याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क चिल्लर स्वरूपात अनामत रक्कम भरली होती। चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला होता। असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे। तेथील एका उमेदवाराने 10,000 रुपयांची चिल्लर अनामत रक्कम म्हणून भरली आहे। यावेळी चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळाली। केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यामुळे उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे। मात्र बुलढाणा जिल्ह्यातील महालोकशाही विकास आघाडीचे उमेदवार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। असलम शाह हसन शाह असे त्यांचे नाव असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी तब्बल 10,000 रुपयांची चिल्लर आणली आणि उर्वरित 15,000 रुपयांच्या नोटा आणल्या होत्या। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचल्यावर 10,000ची चिल्लर पाहून निवडणूक अधिकारी सुद्धा चक्रावले। निवडणूक आयोगाने डिपॉझिट रक्कम संदर्भात कोणतेही नियम जाहीर केलेले नाहीत, त्यामुळे 10,000 रुपयांची चिल्लर घेणे अधिकाऱ्यांना बंधनकारक होते। 10,000ची चिल्लर महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे। त्यासाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपलेली आहे। आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे। दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे। महालोकशाही विकास आघाडीचे बुलढाण्यातील उमेदवाराने प्रसार माध्यमांशी संवाद साधला। मी उमेदवारी अर्ज भरला आहे। मी समाजासाठी काम करीत आहे, त्यामुळेच जनतेकडून वर्गणी घेऊन मी 10,000 रुपयांची चिल्लर निवडणूक आयोगाला दिली आहे। तसेच मी मुंबई, नागपूर येथे होणारी अधिवेशने आणि बुलढाण्यातील विविध आंदोलनात सहभाग नोंदविला आहे, असे असलम शाह हसन शाह यांनी सांगितले। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।